झाडाचं बूड हा काय विषय राहतो की मला अनुभव तसा कमी आहे, परंतु आपल्या शेतकरी मित्रांना सांगितलं पाहिजे. आमच्या वडिलांच्या हाताने लावलेली जी बाग आहे, तिला आता आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतात बसवणे, तिला आता बसवतो आहे. कारण असं आहे की मालेगाव इथलं वातावरण आणि ह्या वातावरणामध्ये जुन्या वाण्याच्या असणाऱ्या या बागा ह्या तग धरू शकत नाही आहे. टेम्परेचर खूप जास्त प्रमाणात वाढून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे सल्ला असा मिळाला की हे उपटून टाकायचं, यांना उपटून टाकायचं आणि या ठिकाणी नवीन एक वाण आलेलं आहे, तेव्हा मग ते वाण इथे लावायचे आणि त्याच्यासाठी ही बाग उपटणं पहिलं काम. आता ह्याच्यामागे भावना अशी कदाचित हा वेडापणा आहे, परंतु वडिलांच्या हाताने जगवलेली आहे आणि एवढी बुडं काढणं हे माझ्यासाठी फार भयानक गोष्ट आहे आणि म्हणून एक नवीन प्रयोगाची सुरुवात या ठिकाणी मी करतो आहे. यश अपयश मला माहीत नाही. उद्देश एक की त्यांच्या हाताचं झाड जगलं पाहिजे आणि दुसरं हे जे एवढं जातीवंत आणि जमिनीची जशी नाळघट्ट झालेली आहे असं बाळ त्या आईच्या उदरातून उपटणं हे सर्वथैव माझ्यासाठी अशक्य होऊन बसलेलं आहे. एक प्रयोग आहे आणि त्या प्रयोगाच्या अगोदरच मला एक गोष्ट जाणवते ती ही की बूड फार महत्त्वाचं असं मित्रांनो. हे बूड बनायला आणि ह्या काळ्या आईशी तिची नाळ जुळायला त्याने फार प्रयत्न केलेले असतात. आपण जरी म्हणतो की आम्ही खतं वगैरे हे ते आमच्या याच्यावर, असं काही नसतं ते. तर माझा एक छोटासा प्रयत्न आहे, बघूया परमेश्वर यश देतो का नाही. उद्देश एवढाच की असे जे बूड आपल्याकडे असतील तर थोडंसं बाग उपटण्याच्या अगोदर किंवा बाग उपटावा अशी भावना येत असेल तर त्या अगोदर थोडासा काही रिसर्च करून पाहावा. आता माझा वेडा प्रयत्न आहे, या वेड्या प्रयत्नाला यश किती मिळेल मला माहीत नाही, पण नक्कीच मी त्याची क्लिप माझ्यासाठी का असेना बनवून घेईल आणि यशस्वी झालो तर ह्या बुडांना नवीन अवतार जो आलेला असेल. आता हे बघा, एक बूड किती काय रग याच्यामध्ये, खूप ताकद आहे याच्यात, खूप ताकद आहे आणि हे जे जमिनीत गेलेलं आहे याची ताकद तर तुम्ही मोजू शकत नाही. तर हा प्रयत्न आहे